शरद पवार बोलले आणि ते खरं झालं तर आकाशातल्या देवांनाही गहिवरून येईल. धरणी मातेवर सर्वत्र पुष्पवृष्टी होईल. पण दुर्दैव, असं घडणं पवारांच्या या जन्मात तरी शक्य नाही. आता हेच पहा. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बंडखोरी करत शरद पवारांनी 1978 मध्ये पुलोद सरकार स्थापन केलं होतं. मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधींच्या हस्तक्षेपानंतर हे सरकार पाडण्यात आलं. त्यावेळेला शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं की मी अंगाला राख फासून हिमालयात जाईन, परंतु काँग्रेसमध्ये परत जाणार नाही. 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि 1986 मध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अनेक वर्ष ते गांधी घराण्याच्या हातचं खेळणं बनून राहिले, कारण सत्तेची फळं त्यांना काँग्रेसच्याच अंगणात चाखायला मिळणार होती.